या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथमा नामना, प्रथमा नामना. चरण संताजिया, चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथमा नामना, प्रथमा नामना. चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. 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 बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. विठाला विठाला. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंग आल्यावर बदलायचं एकच कारण आहे का यांच्याकडे पाहून अभंग बदलला. कारण बाकीचा अभंग जर घेतला तर तो त्यांच्या पाठात नसायचा. आणि इथं बसलेला आणि परमार्थिक जीवन जगणारा असा कोणीही साधक नसेल का त्याचा हा अभंग पाठ नाही. एक दुसरा सिद्धांत, हे अखंड हरिनाम सप्ताहाचं 39वं वर्ष, बरोबर ना? 39 वर्षामध्ये 38 कीर्तनं तुम्ही गीता जयंतीची ऐकलेली आहेत का नाही ऐकली? ही गीता जयंती सुरू कुठून झाली, कशी झाली हे सगळ्यांना माहिती आहे. महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. कौरव आणि पांडवांचं सैन्य कुरुक्षेत्रावर आलं. आपल्या सर्व स्वजनांना, गुरुजनांना पाहिल्याच्या नंतर अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि अर्जुनाला मोह निर्माण झाल्याच्या नंतर त्याचा मोह घालवण्याकरता जे ब्रह्मज्ञान माझ्या इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ, जे भगवान श्रीकृष्णानं जे ज्ञान 18 अध्यायांच्या माध्यमातून सांगितलं ती गीता, बरोबर ना? मग ही गीता नक्की कोणाकरता सांगितली एवढं स्पष्ट उत्तर सगळ्यांजवळ आहे. कोणासाठी सांगितली? आज मी एकटा नाही बोलणार, तुम्हालाही बोलायला लावणार आहे. कोणासाठी सांगितली? अर्जुनासाठी. याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे तुम्हाला गीता जयंतीचं? अहो, अर्जुन हे निमित्त आहे. याचा खरा सूत्रधार्थ वेगळाच आहे. आणि तो कसा आहे थोडासा आपल्याला आज पाहायचा आहे. अजून एक उत्तर मला तुम्ही द्या, म्हणजे मी माझ्या विषयाकडे वळतो. भगवान श्रीकृष्णानं जी गीता सांगितली ती एकाच वेळेला किती लोकांनी ऐकली?
पानसऱ्यांनी हात केला तिकडून. किती? हा, मला ऐकायला कमी येते. कोण कोण? संजय नाही, धृतराष्ट्रानं नाही, संजयानं ऐकलेली धृतराष्ट्राला सांगितली. संजय, हनुमंतराय, अर्जुन. अजूनही एक गडी राहिला. बाबा 50% उत्तर बरोबर दिलं, पण तुम्ही त्याचा बाप बदलला. भीमाचा पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचाचा पोरगा बर्बरीक. म्हणून म्हणलं 50% उत्तर बरोबर दिलं, पण बाप बदलून उत्तर दिलं. 7-12 दुसऱ्याचा दुसऱ्याच्या नावावर नाही चालत. विठाला विठाला भीमाचा पोरगा बर्बरीक. आत्ता राजस्थानमध्ये सवाई माधवपूरच्या बाजूला असणारं खाटू श्यामचं जे मंदिर आहे तिथे एक पहिला त्याचा संदर्भ सांगतो, मग माझ्या अभंगाकडे वळतो. हा जो बर्बरीक आहे हा घटोत्कचाचा पोरगा आहे. घटोत्कच हा भीम आणि हिडिंबापासून झालेला घटोत्कच, त्याचा झालेला हा बर्बरीक. आणि ज्या वेळेला महाभारताचं युद्ध पुकारलं गेलं आणि महाभारताचं युद्ध पुकारल्याच्या नंतर जो तो आपापल्या परीनं आपल्या पक्षामध्ये बाकीचे सैनिक येण्यासाठी निमंत्रण देत होता. याच्यातलं सगळ्यांना एक उत्तर माहिती असेल. एकदा भगवान श्रीकृष्णाकडं दुर्योधन आणि अर्जुन दोघेही मदत मागायला गेले होते. हे सगळ्यांना माहिती. महिलांना तुम्हाला माहिती की नाही? भगवान श्रीकृष्णानं दुर्योधन आणि अर्जुन येतोय हे कळल्याच्या नंतर झोपायचं सोंग घेतलं का? खरंच झोपला होता? तुमचं काय मध्ये? इमानदारी शुद्ध पाहण्याने पहा. आणि ज्या दिवशी तो जगाचा बाप झोपल त्या दिवशी आपण कीर्तन ऐकायला असू का? आपण त्याच्या अगोदर झोपलेले असू. लातूर किल्लारीच आपली. अजूनही दुसरं महत्वाचं कारण, अर्जुन यायला उशीर होता म्हणून त्यानं झोपायचं सोंग घेतलं. झोपलेला कृष्ण पाहिल्याच्या नंतर अगोदर दुर्योधन आला. दुर्योधन आल्याच्या नंतर तो जाऊन डोक्याकडे बसला तो उशाला. नंतर उशिरा अर्जुन आला. अर्जुन आल्याच्या नंतर मी आता याच्यात जास्त वेळ नाही घालवणार, फक्त तुम्हाला समजून सांगण्याकरता हे सांगतो. 2-3 वाक्य इमानदारीत सांगा. कल्याण कोणाचं झालं? पायाकडे बसणाराचं का डोक्याकडे बसणाराचं? हा, म्हणजे कल्याण केव्हा होतं? पायाजवळ बसल्यावर का डोक्यावर बसल्यावर? माझी तुम्हाला जाता जाता एकच विनंती आहे, हो, आयुष्यभर संसार करा पण मालकाच्या पायाजवळ बसा. मालकाच्या पण बऱ्याच जणी नाही बोलू नका, पण तुमचं उत्तर तुम्ही शोधा. विठाला 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 तेव्हा हा जो बर्बरीक होता, हा बर्बरीक अत्यंत मातृभक्त होता. यालाही निमंत्रण गेलं आणि यालाही निमंत्रण गेल्याच्या नंतर दोघांकडेही निमंत्रण आले. तेव्हा जाता जाता त्यानं आईला नमस्कार केला आणि आईला नमस्कार केल्याच्या नंतर आईनं विचारलं, कोहम कथमिदम जातम, कुठे निघालास? म्हणजे महाभारताचं युद्ध सुरू होणार आहे. मला कौरव आणि पांडवांकडून दोघांकडूनही निमंत्रण आलेलं आहे. कोणाच्या बाजूने लढणार आहे? कारण तोपर्यंत त्याला पता नव्हता का अर्जुन माझा वडील आहे म्हणून. आणि कुठलीही स्त्री असू द्या, जगाच्या लाज काज महाराज या असल्या बाकीच्या गोष्टी ती पोरांना सांगू शकत नाही. आणि हे सांगण्याजोगी गोष्ट नाही म्हणून तर कुंतीला झाल्याबरोबर कर्ण पाण्यात सोडून द्यावा लागला होता, माया तोडूनही.
तू सांगशील त्या पक्षाच्या बाजूने मी लढेल. आईची आज्ञा होती आणि आईने विचार केला. कौरवांनी 11 औक्षेनी सैन्य गोळा केले आणि पांडवांचं फक्त 7 औक्षेनी सैन्य आहे. कौरव 100 आहेत, पांडव फक्त 5 आहेत. याचा अर्थ आत्ताची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर हार कोणाची होईल आणि जीत कोणाची होईल? पांडवांची हार होईल आणि कौरवांची. एवढा मेळावा पाहिल्याच्या नंतर पण ती स्पष्ट न बोलता तिनं जाताना एक इशारा दिला. जो पक्ष हरेल त्याच्या बाजूने तू लढ. सांगितलं नाही पांडवांच्या बाजूने लढ म्हणून. बरं, पांडवांच्याच का? कारण काही काही पोरं जास्त चिकित्सक असतात आणि जर त्यांनी पुढचं विचारलं तर सांगावं लागेल कदाचित का तू अर्जुनापासून मला झालेला आहेस म्हणून. जो पक्ष हरेल त्या पक्षाच्या बाजूने तू लढ. आणि तो युद्धाला निघाला. हे भगवान श्रीकृष्णाला न सांगता तुम्हा कळो येते अंतर अथवा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंतियम योगिनो. ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर महाराज भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाचा वेश करून बर्बरिकला अर्ध्या रस्त्यात अडवला. कुठे निघालास? म्हणजे महाभारताच्या युद्धाला कोणाच्या बाजूने लढणारेस? ज्याचा पक्ष हरणारे त्याच्या बाजूने लढ म्हणून मला आईनं आज्ञा दिलेली आहे. आता उद्या काय होणार आहे हे जगाला माहीत नसेल पण सगळा 7-12 कोणाला माहिती आहे? पक्ष पांडवांचा नाही हरणार, पक्ष कौरवांचा हरणार आहे. आणि जर हा हरणाऱ्या पक्षाच्या बाजूने जर लढणार असेल तर याला मारणं मलाही शक्य नाही ना अर्जुनालाही शक्य नाही. कारण त्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली होती भगवान शंकराची आणि भगवान शंकराला प्रसन्न केला होता बर्बरिकानं. आणि भगवान शंकराकडून त्याला 3 बाण मिळाले होते. 3 बाण भगवान शंकरानं सांगितलं होतं हा जो पहिला बाण तुला जेवढ्यांना मारुशी वाटतं त्यांच्यावर जाऊन फक्त हा खुना करील. पहिल्या बाणानं त्याच्यावर निशाणी होईल, फक्त निशाणी. हा जो दुसरा बाण तू सोडशील त्याला दुसऱ्या बाणानं ज्यांच्या ज्यांच्यावर निशाण्या झाल्या त्यांचा त्यांचा संहार होईल. आणि देवा हा 3रा बाण हा जर यदा कदाचित जर तू 3रा बाण जर सोडला तर संपूर्ण विश्वाचा सत्यानाश होईल. हा मलाही ठेवणार नाही ना अर्जुनालाही ठेवणार नाही. आणि मग येण्याचं प्रयोजन काय? प्रसंग मोठा आहे. आम्ही असं ऐकलंय का तू फार मोठा दानी आहेस आणि दानी आहे म्हटल्याच्या नंतर तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. काय मागायचे ते बोल. भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशामध्ये असताना सुद्धा त्यानं मान मागितलंय, मला फक्त तुझं शिर कापून दे. देवा मी तुला शिर देतो पण मला महाभारताचं युद्ध झाल्याच्या नंतर देतो. कृष्णाने विचार केला महाभारताचं युद्ध झाल्याच्या नंतर देतो मग त्याचा उपयोग काय होणार आहे? तू लढणार आहेस. मला फक्त महाभारताचं युद्ध डोळे भरून पाहायचे म्हणजे ती व्यवस्था मी करतो. त्यानं स्वतःच्या हाताने शिर कापले. भगवान श्रीकृष्णाच्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये हातामध्ये असणाऱ्या कृष्णाच्या हातात दिले. भगवान श्रीकृष्णानं त्याला संजीवन मंत्रानं सजीव केलं आणि एका पर्वतावर विशिष्ट ठिकाणी त्याला ठेवलं का इथून तुला महाभारताचं सगळं युद्ध दिसेल आणि एक एक घटना तुला डोळे भरून पाहता येईल. सगळ्या घटना तुझ्या डोळ्यासमोर होतील.
तो तिथून ते महाभारताचं युद्ध पाहत होता आणि तिथं बसून तो गीता ऐकत होता. म्हणून गीता चौघांनी ऐकली. बरोबरी हनुमान, संजय आणि अर्जुन. आता मुद्दा पहा. आता बर्बरिकाला तर ऐकायला मिळाली, याचा प्रसंग तुम्ही ऐकला. धृतराष्ट्रानं व्यासांकडे इच्छा केली का मला महाभारताचा सगळ्या युद्धाचा समाचार मिळाला पाहिजे, म्हणून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि हस्तिनापुरामध्ये बसून संजय ते धृतराष्ट्राला सांगत होता. आणि अर्जुन तर स्वतः मोहित झाला होता, त्याच्यामुळे तो समोरासमोर होता, त्याला सांगत होते. आणि मग ध्वजावर आलेला हनुमान हा फक्त गीता ऐकायला आलता का अगोदर येऊन बसला होता? काय मत आहे तुमचं? आता आपला पहिला मुद्दा आहे, लक्षात ठेवा. गीता जयंती सोडून पहिलं कुठं जायचं नाही आज. आता हा हनुमंत ध्वजस्तंभावरी वानरू होता की नाही तिथे अगोदर? मग हा अगोदर कसा आला याचा आपण थोडासा धांडोळा घेऊ. विठाला विठाला विठाला. त्रेतायुग आणि त्रेतायुगाच्या नंतर आलं ते द्वापारयुग. त्रेतायुगामध्ये अवतार झाला तो भगवान रामाचा आणि द्वापारयुगामध्ये अवतार झाला तो सुज्ञ मंडळीत पटापट बोला ना जरा. अगोदर अवतार कोणाचा? रामाचा. नंतर अवतार कोणाचा? कृष्णाचा. हनुमान राम अवतारात का कृष्ण अवतारात? दोन्ही अवतारात. दोन्ही अवतारात आहे की नाही हनुमान? आजही आहे. हो, दोन्ही अवतारामध्ये हनुमान आहे. एक जाताना चला मला एक प्रश्न आठवला, मी विचारू का जरा थोडा. आता मुंबईची माणसं म्हणजे हुशार आणि त्यातल्या त्यात आज बाजारवाली आहेत म्हणल्यावर गणितातली जास्त हुशार. हिशोबात बरोबर ना? बोल. हा, आपल्याला शाळेमध्ये महाराज, आता तुम्ही पण नीट ऐका, शाळेमध्ये शिकवताना 1 2 3 4 5 6 असं शिकवलंय ना? का असं कोणत्या शाळेत शिकवलंय का तुम्हाला? 1 3 2 4. हा, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीची 4 युग आहेत आणि त्या 4 युगांमधला जर प्रसंग बारकाईनं जर पाहिला तुम्ही, कधी विचार केला का? पहिला आहे सत्ययुग, दुसरा आहे त्रेता, तिसरं द्वापार आणि चौथं कलियुग. इथं जी गडबड झालेली आहे कोणी कधी पाहिली? त्रेता म्हणजे तिसरं आणि द्वापार म्हणजे दुसरं. इथं त्रेता 3 नंबरला गेले का 2 नंबरला गेले? आणि द्वापार 2 नंबरला यायला पाहिजे, ते किती नंबरला गेले? कसं काय झालं असं? हा, ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, मला वाटतं त्याचं गणित कच्चं असलं पाहिजे. तिनाच्या ऐवजी दुसरं टाकलं, दुसऱ्याच्या ऐवजी. महाराज, हे ब्रह्मदेवानीच बदललंय आणि बदललंय ते जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्रामध्येच बदललंय. त्याच्यावर करता तर माझ्याकडे वेळ नाहीये. पुन्हा कधी भेटेल त्यावेळेला मी बोलेल. महाराज मला आठवण करा, जे भेटलं ते त्र्यंबकेश्वरला जेव्हा इंद्रानं अहिल्येबरोबर छल कपट केलं, इंद्रालाही शाप दिला आणि अहिल्येलाही शाप दिला की नाही? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला. त्याला 1000 भग पडली आणि शिळा होऊन पडण्याचा शाप दिला तो कोणाला? अहिल्येला. आणि नंतर तिने गौतमांचे पाय पकडले आणि गौतमांचे पाय पकडल्याच्या नंतर सांगितलं, म्हणले बाबा माझा काहीच दोष नाही, इंद्र हा तुमच्या वेशामध्ये आला आणि मला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. माझी काय चूक आहे, करा क्षमा अपराध महाराज. गौतमांनी सुद्धा पाहिलं अहिल्येबरोबर त्यांनी कपट केले आणि म्हणून अहिल्येचा दोष नाही, तिनं पाय सोडले नाहीत. बाबा म्हणजे गौतमांना म्हणत होती,
माझं काहीही करून माझा उद्धार कशानं होईल तेवढं सांगा. गौतम ऋषींनी चिंतन केलं आणि पाहिलं, भविष्याचा विचार केला आणि सांगितलं, अहिल्या आता सत्ययुग चालू आहे. नीट आहे का बारकाईनं? आता सत्ययुग चालू आहे गौतमांच्या काळामध्ये. याच्यानंतर द्वापार युग येईल, तोपर्यंत क्रम असाच होता. याच्यानंतर द्वापार युग येईल आणि द्वापार युगाच्या नंतर त्रेतायुग येईल आणि त्रेतायुगाच्या चौथ्या चरणामध्ये, शेवटच्या अयोध्येमध्ये राम आणि लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 भावंडांचा राजा दशरथाच्या घरी जन्म होईल. आणि त्याच्यातला जो ज्येष्ठ राम आहे ना, तो इकडे विश्वामित्रांच्या यज्ञाला येईल आणि विश्वामित्रांचा यज्ञ झाल्याच्या नंतर तो जनक नगरीकडे सीता स्वयंवराला जाईल आणि त्यावेळेला जाता जाता त्याच्या पायाची धूळ तुझ्या या शिळेला लागेल आणि तुझा उद्धार होईल आणि तुला रामाचं दर्शन होईल. तिनं विचार केला, म्हणले बाबा सत्ययुग संपणार, त्याच्यानंतर मध्ये द्वापार युग येणार आणि द्वापार युग आल्याच्या नंतर त्रेतायुग येणार आणि त्रेतायुगाच्या नंतर शेवटच्या चरणामध्ये मला माझ्या रामाचं दर्शन होणार. म्हणजे तोपर्यंत मी शिळा होऊन पडणार. तुम्हाला मी ओळखते, तुमची शक्ती मी ओळखते, तुमचं सामर्थ्य मी ओळखते. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाष्यामध्ये तया ते ओळखावया हेची संज्ञा जगे नमस्कार इति आज्ञा ऐशा तिजेत प्राज्ञा तो अवतार माझा. बाबा काहीही करा, माझा उद्धार लवकर व्हावा आणि मला रामाचं दर्शन लवकर व्हावं, त्याच्याकरता रामाचा जन्म अगोदर लवकर करा. ते म्हणले अरे द्वापारयुग संपल्याशिवाय त्रेतायुग गेल्याशिवाय रामाचा जन्म होईल कसा? ते म्हणले काहीही करा पण तुम्ही लवकर त्रेतायुग आणा. क्रम कसं काय चुकणार? आता एका रॅकवर जरी एक ट्रेन उभी आहे, ती गेल्याशिवाय तर मागच्या. गौतमांनी सांगितलं अहिल्या जर तुला रामाचं दर्शन लवकर व्हावं, तुझा उद्धार लवकर व्हावा असं जर वाटत असेल ना, तर ते बदलण्याची ताकद माझ्यात नाही. मग तुझ्या वडिलांना सांग, जेने हे विश्व निर्मिले. कोणी? ब्रह्मदेवानं. त्या ब्रह्मदेवाची तू कन्या आहेस, ते तुझे वडील आहेत. जर यदा कदाचित तुझा हा अर्ज, तुझी ही दया ब्रह्मदेवाला तुझ्या वडिलांना जर आली आणि त्यांनी जर एवढा फेरफार केला तर तुला रामाचं दर्शन लवकर होईल. वडिलांची आळवणूक केली, वडील आले, ब्रह्मदेवानं तिचं दुःख जाणलं आणि मुली करता ब्रह्मदेवानं द्वापार पुढं टाकलं आणि त्रेता मागं घेतलं. कुठलाही बाप आपल्या पोरी करता काहीही करू शकतो. हो, आता यांचं शूटिंग चाललंय, नाही तर त्याच्यामुळे जास्त बोलता येत नाही. हो, असं मी ऐकलंय. हो, काय कुठल्या तरी एका बापानं आपल्या पोरीची मार्क वाढवायला मंत्रीपद घालवलं होतं. हे नाही कळलं का तुम्हाला? हे समज, याच्यात तुम्ही हुशार आहेत माझ्यापेक्षा. विठाला विठाला विठाला. आणि त्यावेळेला सीतामाई चोरीला गेली. सीतामाई चोरीला गेल्याच्या नंतर भगवान राम वनवासाला गेले. वनवासात असताना पुढे किष्किंधेला गेले. तिथे किष्किंधेला गेल्याच्या नंतर सुग्रीवाची भेट झाली. सुग्रीवाची भेट झाल्याच्या नंतर तिथे हनुमंताची भेट झाली आणि मग सीतामाईच्या शोधाला पाठवलं. सीतामाईच्या शोधाला गेल्याच्या नंतर सीतामाईचा शोध घेऊन हनुमान आले. नंतर यांनी सगळी वानर सेना जमवली आणि लंकेला जायला निघाले. लंकेला जायचं तर कसं जायचं म्हणून तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी पूल बांधायचं ठरवलं. त्याच्या अगोदर त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. तिथे रामेश्वराची स्थापना केली आणि पूल बांधायला सुरुवात केली. पूल तयार झाला, त्याच्यावरून सगळी वानरं पलीकडे गेली. राम रावणाचं युद्ध झालं. रावण कुंभकर्ण इंद्रजित सगळे मारले. बिभीषणाला राजगादीवर बसवला. भगवान राम परत माघारी आले. पूल तसाच होता आणि त्रेतायुग संपलं. आता द्वापारयुग कृष्णाचा अवतार झाला होता.
आणि गीता कृष्ण अवतारातली आहे. एक दिवस माझ्या भगवान श्रीकृष्णाला विशिष्ट अशा काही पर्वावर पूजा करायची होती आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला कादली वनातून सुंदर सुंदर अशी फुलं आणायला पाठवली. आणि फुलं आणायला गेल्याच्या नंतर अर्जुन गेला तो नेमका रामेश्वरच्या पुलाच्या जवळ. सुंदर अशी बगीचा हनुमानजीची, आणि त्या पुलावर राम निजधामाला गेल्याच्या नंतरही हनुमानजी तिथेच आपले फेऱ्या मारत होते त्या पुलावर, सेतुबंधावर. अर्जुन गेला, अर्जुनानं ती बगीचा बघितली. अशी सुंदर सुंदर फुलं आहेत महाराज. आणि फुलं तोडायला लागला. फुलं तोडायला लागल्याच्या नंतर तिकडून फेरी मारून जेव्हा हनुमानजी परत माघारी आले त्यावेळेला हनुमानजी पाहिलं कोणीतरी बागेमध्ये फुलं तोडते. बिगर विचारता हनुमानजी गेले, विचारलं कोण आहेस तू? म्हणलं मी अर्जुन आहे. कोणाला विचारून फुलं तोडलीस? म्हणलं विचारायचं काय का, मी देवाला फुलं लागतात. लोक फुलं देवालाच नेतात पण विचारून न्यावीत. कशाला नेतात? ज्यांनी लावली त्यांनी कशाला लावली? कोणत्या देवाला? तो म्हणला कृष्णाला. हनुमानजीनं डोक्याला हात लावला, म्हणला तुझा देवही चोर आणि तूही चोर. आयुष्यभर त्यांनी चोऱ्या केल्या. कशाच्या? नाही केल्या का? अरे आयुष्यभर त्यानं गोकुळात होता तेव्हा चोऱ्या केल्या. बरं लहान होता, लहान पोराला काही कळत नाही हे मी मान्य करतो. हनुमान म्हणले बारीक पोराला माणूस क्षम्य करतं, बारीक पोरग त्याच्याकडून सुटला असेल सोडून द्या, पण जाणता मोठा झाल्यावरही त्यांनी चोऱ्याच कराव्या. ज्या मुलीचं लग्न म्हणजे रुक्मिणीचं शिशुपालाबरोबर ठरलेलं होतं, आणली ना पळून? नाही, चोरून आणली की नाही? नाही, ज्यांनी ज्यांनी हा उद्योग केला असेल ते बोलायचे नाहीत, पण बाकीच्यांना बोलायला काय हरकत आहे? विठाला विठाला विठाला. अरे तुझा देवही चोर आणि तूही चोर. बराच दोघांचा संवाद झाला. गड्याला लांब पळते. सोडायचे किती वाजता एवढं मला सांगा आता. म्हणजे एकदा टायमिंग म्हणजे कसं मला तेवढा आरा धरायला. हो, नाही तर दिवस मावळून जायचा आणि इकडे अर्ध्या वावरातच नांगर राहायचा. 8 तास घालून तर गेलं पाहिजे ना. विठाला विठाला विठाला. मला दोघांचा संवाद झालेला आहे तिथे. म्हणजे तू कोण? म्हणले मी हनुमान. काय करतो जिथे? म्हणले मी पुलाचं राखण करतोय. पुलाचं? कसला पूल? अर्जुनाला सांगितलं. म्हणले सीतामाई चोरीला गेली होती, सीतामाईला आणायला वानर सेना जायची होती म्हणून त्याच्यावर पूल बांधला. तो सगळा दगडाचा पूल, तो मी रक्षण करतोय आता. हे सगळं शास्त्रात आहे. हो, तरी पण मधी बऱ्याच जणांनी अकलीचे कांदे फोडले. म्हणले पूलच नव्हता. काय काय ज्यांना जास्त देवानं अक्कल दिली ना ती चांगल्या ठिकाणी नाही वापरती. हो, अजून आता याच्यातले जवळजवळ 90% लोक जुन्नर तालुक्यातली आहेत. आजही मी मध्यंतरी ऐकलं होतं, शिवाजी महाराजांचे गुरुजी दादोजी कोंडदेव नव्हते. तुम्ही ऐकलं का नाही मला माहिती, नसलं ऐकलं तर सोडून द्या, पण मी ऐकलेलं सांगतो. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु. हे दांडपट्टा वगैरे हे सगळं जे तलवार कशी चालवायची, बिचवा कसा करायचं हे सगळं दादोजी कोंडदेवांनी शिकवलं. महाराज इतिहास काय म्हणतो नीट ऐका. आणि आजही जुन्नर तालुक्यातली जेवढी लोक आहेत त्यांना आजही विचारा. आपलं जे जुन्नरचं आजही कचेरी आहे, जे पोलीस स्टेशन आहे, त्याला चारही बाजूनी जो काही तटबंदी आहे त्या तटबंदीच्या आतमध्ये ही सगळी आज सरकारी ऑफिसं तिथं आहेत. तो वाडा कोणाचा आहे?
दीपक कोणाचा आहे? अरे दादूजी कोण देवांचाच येतो. चांगल्या ठिकाणी बुद्ध्या चालवाव्यात माणसानं, नको त्या ठिकाणी बुद्धी चालू नये महाराज. कुठं तरी बुद्धी चालवण्यात काय अर्थ आहे? विठाला विठाला विठाला. आपल्या मतानं चालवलेली बुद्धी ही कधीही फलदायी नाही. मी फक्त तुम्हाला आज अध्यात्म सांगतोय, पण तुम्हाला चला आणखीन त्याच्यातलं मला बाकीच्या सासू सुनाच्या गोष्टी येतात, पण आज 40 वर्षाची परंपरा, 39 वर्षाची. मी सांगू, एक म्हातारं तुमच्या आमच्यासारखं गावाहून मुंबईला आलं. हो, आता ही जशी फुलवाली आहेत ना, सगळी फुलवाली, तशी आपल्याकडं पहिली भायखळा मार्केटला भाजीपाल्यावाली होती. आणि भाजीपाल्याच्या फुलाच्या गाड्या ह्या रोड डेली जाऊन येऊन करतात की नाही. एका भाजीपाल्यावाली इथंच बसलेत. एका भाजीपाल्यावाल्या ड्रायव्हरची एका म्हाताऱ्याची गाठ झाली. काय राव म्हणला, तुझं नशीब आहे. रोज मुंबईला, रोज गावाला, रोज मुंबईला, रोज गावाला म्हणला. 70 वर्षाचं वय झालं म्हणला, अजून मुंबईचं तोंड पाहिलं नाही आपण. बरं, तो ड्रायव्हर आहे, थोडासा माणुसकीचा होता बिचारा. त्यालाही माहिती आहे काय. बरं, त्यावेळेला ती मोठी शिटा असायची मोठाली ट्रकला. त्या तो म्हणला यायचं असलं तर चाल, तुला काय, मला कुठं पैसे देऊन न्यायचं, तुला फुकट न्यायचं, माझं मी जाणार, तुझं तू ये. आज गेलं का उद्या गाडी खाली झाली का उद्या संध्याकाळी घरी. हो, बिचारा नाशिक जिल्ह्यातून बसला, त्या गाडीत आला. इथं सकाळची गाडी लागली, गाडी सकाळची खाली झाली. तो म्हणला हे बघ, आपल्याला संध्याकाळी निघायची. हो, त्यावेळेला ड्रायव्हर जवळच पट्ट्या जायच्या, घेऊन जात होते ना. हां, फक्त पट्ट्या, पैसे नव्हते जात. कारण दलाल हुशार असतात सगळे. विश्वासूजवळ देते होते. कारण हे मी बारकाईनं भायखळ्याला असताना मी पाहिलेले. जा, तुला इकडं जरा हिंडून यायचं असलं तर दिवसभर हिंडून ये, पण ज्या रस्त्याने जाशील त्याच रस्त्याने माघारी ये. स्वतःची बुद्धी चालवल्यावर काय होतंय मी सांगतोय तुम्हाला. गेलं म्हातारा इकडून तिकडून तिकडून असं भायखळा करून उभ्या पारशाकडून तिकडून 7 रस्त्याकडं असं फिरून आलो आणि एका बिल्डिंगच्या जवळ उभं राहिलो. तिथं होती, आता आपण आलो तशी लिफ्ट खाली जायला आणि वर यायला. 9-10 मजल्याची बिल्डिंग, त्याला ती लावलेली लिफ्ट. त्याच्यातून माणसं जात होती आणि त्याच्यातून माणसं बाहेर येत होती. बरं, याने कधी बापजेन मी पाहिलीच नाही लिफ्ट काय चालवान. ते तिथं जाऊन चांगलं तासभर उभं राहिलं म्हातारं. बराच वेळ उभं राहिलं. बरं, त्यांनी पुढे जाऊन डुकून पाहिलं, आता दरवाजा नाही. मग ही जात्यात कुठं? त्याला काय कोड होऊन गाडा ना म्हाताऱ्याला. आणि मग म्हातारं 9-10 वाजले असतील तोपर्यंत. तेवढ्यामध्ये एक शंकराच्या देवळामध्ये म्हातारी सकाळी सकाळी दर्शनाला गेली होती. 70 वर्षाची म्हातारी. आणि ती दर्शन करून आली. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आली. म्हातारी लिफ्टमध्ये बसली. आता जिला जिथं उतरायचं त्या मजल्यावर ती उतरली. तेवढ्यामध्ये 7व्या मजल्यावरून एक कॉलेजला निघालेली पोरगी, तिनं लिफ्टचं बटन दाबलं. तिथं लिफ्ट गेली. ती पोरगी लिफ्टमध्ये बसली आणि ती खाली उतरली. आणि मग म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं, म्हणलं हे असं मशीन आहे काय. म्हणले याच्यात म्हातारी घातल्यावर काय होते, याची पोरगी तयार होते. बास म्हणला, ड्रायव्हरला पैसे गेलं तरी चालतील, पण पुढच्या आठवड्यात म्हणला म्हातारी घेऊन यायची. आणि या मशनीत आता वास्तविक ती तशी मशीन तशी नव्हती. पण मी म्हणतो, जर यदा कदाचित कोणाची आई मारावा पण आशा मरू नये, हे जर देवानी जर काळजी घेतली, म्हाताऱ्यानं जर समजा म्हातारी आणली आणि त्या लिफ्टमध्ये जर बसवली आणि यदा कदाचित जर 17-18 वर्षाची जर कॉलेज कुमारी जर भगवंतानं त्या म्हाताऱ्याची म्हातारी बनवून दिली
तर इमानदारीच सांगा, म्हाताऱ्याबरोबर ती परत नाशिकला जाईल? तुमचा काय अंदाज आहे? हा, नको तिथं डोकं चालवायची काही गरज. बर, त्याला हे सांगितलं पाहिजे कोणीतरी, बाळा जर झालीच समजा ती म्हातारीची पोरगी तर गरीबाचं जाईल घोंगडण, गरीब पडल. त्याच्यामुळं जैशी स्थिती आहे. विठाला 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 सांगायच्या विचारात महाराज मी पूल बांधायची काय गरज होती? अर्जुन म्हटला मुद्द्यावर आहे आपल्या. मग अरे एवढे वानर जाणार होते, पूल नाही बांधायचं तर जायचं कसं? कारण समुद्र 100 योजन होता. आम्ही ज्या वेळेला 5 जण समिती नेमली पहिली सीतामाईच्या शोधाला, त्यावेळेला जामवंत गेला नाही, नल गेला नाही, नील गेला नाही, अंगद गेला नाही. फक्त 100 योजन गेलो तो मी गेलो. सगळ्यांच्या उड्या तिथपर्यंत जाणार, सगळी समुद्रात पडली असती. अरे म्हणला एवढे दगडी आणायची याची काय गरज होती का? भगवान राम जर एवढा शूर होता तर त्यांनी बाणांचा पूल बनवायला पाहिजे होता. कशाचा? हनुमानजी म्हणले ते भगवान रामाने केलं असतं, पण माझ्यासारखे वानर असे सामर्थ्यशाली होते. अरे एवढे वानर जाण्यापेक्षा एक वानर जरी त्या पुलावून बाणाच्या गेला असता तरी पूल तुटला असता. काय गप्पा मारतो म्हणला, बाणांचा पूल तुटला असता? शक्यच नाही. अरे हनुमान म्हणले तुटला असता, अर्जुन म्हणला तुटला नसता. तो म्हणला एक काम कर, मी बाणांचा पूल बनवतो. रामेश्वरला जिथं पूल आहे तिच्या बाजूला मध्ये समुद्र आहे. मी पूल बनवतो, तू त्याच्यावरून जाऊन दाखव आणि मला पूल तोडून दाखव. अर्जुन म्हणला, कारण आपल्या कर्तृत्वाचा अहंकार होता आणि देवाला नेमका तोच नकोय अहंकाराचा वारा. अर्जुनानं सांगितले बघ, हे फुकाट उद्योग करायला कोणी मोकळा नाही. तू पूल बनव, जर मी पूल तोडला तर. आणि अर्जुन म्हणला नाही तोडला तर बोल ना, तू काय करायचं ते बोल. अर्जुन म्हटला जर तू मी बनवलेला जर पूल तोडला तर तुझ्या समोर मी इथं लाकडं जमा करून चिता पिटून मी अग्नी समाधी घेईल, म्हणजे स्वतःला जाळून घेईल. तू काय करशील? तो म्हणला तू म्हणशील ते मी करील. कारण हनुमानजीनं ही प्रतिज्ञा केली नाही का तुझ्या समोर मी अग्नी जळून मरेल, कारण तो चिरंजीव आहे. ठीक आहे, दोघांची पैंज लागली. अर्जुनानं सुंदर असा पूल बनवला आणि सुंदर असा पूल बनवल्याच्या नंतर हनुमानजीला सांगितलं जा आता पुलावरून. हनुमानजी म्हणले जरा थांब, मी जरा फिरून येतो. हनुमानजी फिरायला म्हणून गेले. महाराज वानर पाहिला असेल तुम्ही, त्या वानराच्या अंगावर केस असतात, केस, त्याला रोम म्हणतात. एका एका रोमाला एक एक पर्वत बांधला हनुमानजीनं. रोम किती आहेत अंगावर, एवढे पर्वत बांधले. आणि हनुमानजी तिकडून आले. आणि आता मला सांगा, एकट्याचा बोजा नव्हता, एवढ्या डोंगरांचा बोजा त्याच्यावर होता. पहिला पाय ठेवल्या बरोबर पूल तुटला. अर्जुनानं सांगितलं मी हारलो. अर्जुनानं आपलं धनुष्य खाली ठेवलं, लाकडं गोळा करायला सुरुवात केली. हनुमंताने सांगितलं म्हणलंय बघ झालं गेलं गंगेला मिळालं, आपल्या दोघातलाच हा विषय, मी कोणाला सांगणार नाही, तू काय घेण्याला देण्याचा जोडू नको. पण अर्जुन म्हणला नाही, मी प्रतिज्ञा प्रिय आहे, क्षत्रिय आहे, मी माझी प्रतिज्ञा खोटी करणार नाही. अरे पण म्हणला घेण्याला देण्याचा तर थोड्याशा गोष्टी करता.
जाऊ दे ना, मी माझी प्रतिज्ञा मागं घेतो, मी कोणाला सांगणार नाही, तू काही जळून घेऊ नको, मरू नको. अर्जुन का ऐकायला तयार नाही. लाकडं गोळा केली आणि लाकडं गोळा करून चिता पेटवायची. हे इकडं माझ्या द्वारकेला कृष्णाला कळलं का आपला गडी आज चालला. हो, बिगर मोबाईलचा संदेश जात होता. कसा जात होता? त्याला महाराजांचं प्रमाण आहे, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आणि तिथं जसा संदेश गेला, एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण काठी टेकवत 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 तिथं आले. आणि तिथं आल्याच्या नंतर मान हलवीतच विचारलं, काय करता पोरांनो? कोण मेलय? हनुमंताने सांगितलं मेलेलं नाही. आतापर्यंत समाजाने फक्त मेलेली जाळल्यात, आज आम्ही जिवंत जाळणारे आणि मग ते मरणारे. मग मरणारे म्हणजे मला नाही कळलं. झालेली सगळी प्रतिज्ञा सांगितली. असं असं आमच्या दोघांचं ठरलं होतं. यांनी पूल बनवला, त्या पुलावरून मी गेलो, त्याच्यातला पूल तुटला आणि त्यांनी अग्नी काष्टभक्षण करायचं ठरवलंय. लाकडं गोळा केली, चिता पेटवायचं काम चाललंय. आता ही चिता पेटवली का अर्जुन त्याच्यामध्ये उडी घेणार आणि अर्जुन संपणार. कृष्णानं सांगितलं बरोबर आहे, माणसानं दिलेला शब्द प्राण जाय पर वचन अनुजाय. प्राण गेले तरी चालतील पण वचन जाता कामाचं नाही. मग तुमच्या दोघांमध्ये हे तुमच्या दोघांचं जे ठरलं होतं, एकाने पूल तोडायचा आणि दुसऱ्यानी अग्निकाष्ट भक्षण करायची, याला साक्षीदार कोण आहे? नाही म्हणले याला साक्षीदार कोणीच नव्हतं. अरे मग दोघांमध्ये निकाल कधीच लागत नाही, त्याला तिसरा माणूस जामीनदार साक्षीदार लागतो. हे जे तुम्ही केलं हे मला जरा परत करून दाखवा, मी साक्षी देतो कोणाचं बरोबर आणि कोणाचं चुकलं. ठीक आहे. अर्जुनाने पुन्हा बाणांचा पूल बनवला आणि अर्जुनानं जसा पूल बाणांचा जसा बनवला तसा बनवल्याच्या नंतर महाराज अर्जुनानं सांगितलं, म्हाताऱ्यानं सांगितलं, मारुतीरा जाऊन या पुलावरून. पुन्हा हनुमानजी गेले. हनुमानजीने पुन्हा तेवढेच्या तेवढे पर्वत बांधले, मागच्यापेक्षा जास्त बांधले. हो. अर्जुनाने ओळखलं, म्हणला आता फायनल केस होणार आहे, पूल तुटणार आहे, कारण दगडीच तेवढे पर्वत बांधलेले मोठमोठाले. पण महाराज हनुमानजी पर्वत अंगावर बांधून सुद्धा तिथं गेले. हो, पाय ठेवला पण पूल नाही वाकला, पाय ठेवला पण पूल नाही वाकला. आणि पूल वाकला नाही म्हणल्याच्या नंतर हनुमानजीला थोडंसं वाटायला लागलं, हो मगाशी तर पाय ठेवल्या ठेवल्या मोडला, आता हालत सुद्धा नाही. हो, म्हणून हनुमानजी नाचायला लागले त्याच्यावर, तरीही पुलाला काहीच होईना. हनुमानजी त्या कडेचे ह्या कडेला गेले, त्या कडेचे ह्या कडेला आले, परंतु पुलाला काहीच झालं नाही. हनुमानजी परत आले आणि परत आल्याच्या नंतर म्हाताऱ्याने विचारलं, पूल तुटला नाही हनुमान? नाही म्हणले, मी त्याला पहिलाच म्हणत होतो तू लाकडं पिटून जाळून घेऊ नको, बचला ते चांगलं झालं म्हणलं, परंतु आता त्याची प्रतिज्ञा संपली, जाळून घ्यायचं होतं ते त्याचं संपलं, पण आता तुझं काय? म्हणले माझी प्रतिज्ञा अशी आहे, अर्जुन सांगेल ते मी करणार, अर्जुन सांगेल ते मी करणार. तेव्हा अर्जुनाला सांगितलं, म्हणजे अर्जुना तुझा काय विचार आहे? तुला मी सांगतो ना त्याला काय करायचे ते. आता भगवान श्रीकृष्णानं गपचूप हात दाबला, म्हणले गप बस, उद्योग नको करू, त्याच्याकडून एकदा कबूल करून घे, अजून तू म्हणशील ते मी करणार ना. हो, हनुमानजीला विचारलं, तू मी म्हणशील ते करणार ना? तो म्हणला करणार. सांग मी काय करू? हळू त्याला इशारा केला हनुमानजी अर्जुनाला. कोणी? भगवान श्रीकृष्णानं. नजर ने नजर से मुलाकात करली,
नजर ने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बात कर ली। तू मुझे देख और मैं तुझे देखूं और देखते देखते हो जाए एक काम कर, काय मागच्या अवतारात जे मी केले तसं माझ्या बापाने जे केले तसंच कर. मागच्या अवतारातला बाप कोण? राम अवतारातला राजा दशरथ. माझ्या आईनं स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर, स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथे 2 वर दिले होते राजा दशरथानं. आठवतं का कोणाला? जाऊ द्या, नसलं आठवत तर मी दुसरीकडे ओळखतो. राम वनवासाला कशाने गेले? बाबा वनवासाला कशाने गेले? हा, काही ना कसं का कोणतं कलम वापरलं? हा हा, वर ना, 2 वर. कुठे दिल ते? स्वर्गात. काय झालं होतं तेव्हा? बोला 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 पटपट. रथाचा आक मोडला, तिथं कैकईनी हात घातला. याच्यातल्या खटार गाड्या किती जणांनी पाहिल्या? जरा हात वर करा बरं. बैलगाड्या, रथ आणि बैलगाडी सारखीची. याच्यातल्या सुज्ञ मंडळींच्या ध्यानात येईल महाराज, जर यदा कदाचित कोणाच्या गाडीचा जर आक मोडला, रथ गाडीचा जर आक मोडला, तर तो आक मोडतो कुठून? बोरकुडून मोडतो, आखरीपासून. बरोबर ना? आखरी कळली का? ज्यांना नाही कळली त्यांना जाऊ द्या. जेथून हे जे चाक आहे याचा जो आतला भाग आहे तिथून मोडतो तो. पानसरे ध्यानात नीट ठेवा. हात घातला तुम्हीच म्हणले जाता. आता तो जो मोडलेला आक आहे ना, तो धरता येईल का? तुम्हाला हेही सांगून ठेवतो महाराज, ज्या दिवशी भगवान रामाचे वडील राजा दशरथ स्वर्गामध्ये इंद्राच्या मदतीला गेले, त्यावेळेला तिथं राक्षस चालून आला होता. त्याचं नाव आहे शंभरासूर. कैकई भविष्य जाणत होती आणि कैकई कधी माग लागून गेली नाही, परंतु त्यावेळेला कैकई बरोबर गेली होती. आणि त्यानं आक मोडला नाही. ज्यांनी गाडी पाहिली असेल त्यांना माहिती, ते चाक बाहेर येऊ नये म्हणून त्याला एक बाहेरून कुणी असते, त्याला हा कानखिळ. एवढं पक्क तर माहिती आहे, मग बोलले का नाही? त्यांना वाटले आपल्या अंगावर नको यायला. कानखिळ, चाक बाहेर येऊ नये म्हणून कानखिळ असते. शंभरासुरानं बाण मारून राजा दशरथ लढत असताना ती कानखिळ उडवली. आणि कानखिळ उडवली त्याचा एकच हेतू होता, जोपर्यंत राजा दशरथाच्या हातामध्ये धनुष्य आहे तोपर्यंत त्याला मारणं अशक्य आहे. पण ज्यावेळेला मागं पुढं रथ होता होता चाक हळूहळू बाहेर येईल आणि चाक एकदा का निखळून पडलं का राजा रथातून खाली पडेल. आणि ज्यावेळेला तो खाली पडेल त्यावेळेला त्याच्या हातात धनुष्य नसेल, त्यावेळेला मी त्याच्यावर बाण टाकेल आणि राजा दशरथाला मारील. पण जशी ती कानखिळ उडवली, राजा दशरथाचं लक्ष नव्हतं, परंतु मागं बसलेल्या कैकईचं लक्ष होतं. आणि त्या कानखिळीच्या बाहेर 3 ते 4 बोट जागा असते आखाची. किती असते? एवढी जागा असते की नाही? मग त्या कानखिळीच्या तिथं निडायगा रथात बसून कैकईनं तिथं आपला हात लावला. त्या आक असा धरला जाम. ते चाक मागं पुढे येत होतं, परंतु हाताला इथं ते दटायचं आणि परत माघारी यायचं, दटायचं आणि परत माघारी यायचं. म्हणून राजा दशरथानं प्रसन्न होऊन तिला वर दिले होते. काय तुला मागायचं ते माग, मी तुला 2 वर देतो. पण कैकई हुशार होती, म्हणली मालक तुम्ही वर मला दिलेत हे सगळं खरं आहे, पण मला आत्ताच खर्चायची गरज नाही, मी एफडी करून ठेवणार आहे. कारण एफडीचा फायदा पुढं होतो. कुठं होतो का लगेच होतो? अर्जुनाला सांगितलं कैकई सारखं कर. हनुमान द्यायला तयार आहे ना,
पण लगेच नको मागू. गरज आल्याच्या नंतर त्याला सांग, म्हणा मी ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला मागेल त्यावेळेला दे. हनुमान म्हणले तथास्तु, काय हरकत नाही. कधी अर्ध्या रात्रीला मला सांग. हो. त्याच्यानंतर अर्जुनाच्या परीने गेला, हनुमंताच्या परीने तिथं थांबले. पुढे भगवान श्रीकृष्ण कौरव आणि पांडवांमध्ये मतभेद झाले आणि मतभेद झाल्याच्या नंतर स्वतः कौरव आणि पांडवांचं चांगलं व्हावं म्हणून स्वतः शिष्टाईला गेले. तिथं शिष्टाई फिसकटली आणि फिसकटल्याच्या नंतर आता युद्ध अटळ आहे असं पाहिल्याच्या नंतर युद्धाची जमवाजमव सुरू झाली. आणि सुरू झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं युद्ध सुरू होणार आहे, आता तू एक काम कर, हनुमानजीनं तुला मदत करायचं कबूल केलेलं आहे, त्याला जाऊन बोलून आण. आल्याच्या नंतर सांगितलं. म्हणले हनुमानजीनं विचारलं, म्हणले काय काम आहे? म्हणले काही नाही, त्याला लढायला नको लावू. लढायला तू भक्कम आहे, तुला सांगायला मी भक्कम आहे, पण हा जो रथाचा ध्वज आहे ना, या ध्वजावर त्याला थांबायला सांग. एक तर जय विजय हा ध्वजावर अवलंबून आहे. ध्वजाचं फार महत्व आहे महाराज. ध्वजाचं एखाद्या देशाचा राजा जर वारला तर ध्वज जाग्यावर नाही ठेवत, कुठं आणतात तो? का बरं? दुखवटा. हो मान्य ना आम्हाला दुखवटा. अर्ध्यावर म्हणजे याचा अर्थ तो जाग्यावर नाही, तुझे हनुमानजीला बसवला आणि हनुमानजीला सांगितलं म्हणजे ज्या ज्या वेळेला संकट काळ येईल त्या त्या वेळेला अर्जुनाला वाचवायचं काम तू करायचंस. आता किती वेळेला वाचवलंय याची गणती सांगायला मला 2 तास लागतील. मग समर पितामह भीष्म होते, कर्ण होता, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते. महाराज ज्या ज्या वेळेला यांची प्राणघातक शक्ती आलेली आहे त्यावेळेला समोरून आलेली शक्ती कृष्णानं पाहिली का वर अर्जुनाला आवाज द्यायचा, हनुमान बचा लो अर्जुन को. आणि हनुमानजी जे वरून बोजा टाकायचे तर रथ 2-3 फूट खाली जायचा. म्हणजे जो कंठाला येणारा बाण होता तो डोक्याच्या वरून जायचा. आता एवढा खाली दाबल्यावर पण हनुमानजीला जेव्हा बोलवला म्हणले इथं थांब, महाभारताचं युद्ध होणार आहे. हनुमानजीनं सांगितलं म्हणले देवा एक काम कर. म्हणले काय? जेव्हा भगवान राम निज धामाला गेले ना तेव्हा सगळ्या अयोध्यावासियांना म्हणले चला वैकुंठाला निज धामाला. सगळेच्या सगळे गेले आणि हनुमानजीला विचारलं, हनुमानजी चला तयारी करा, निज धामाला जायचे, अवतार संपला. हनुमानजी म्हणला ठीक आहे मी यायला तयार आहे, पण वर स्वर्गामध्ये तुझी रामकथा आहे का? आणि त्या कथेचं टायमिंग काय? 8 ते 10 आहे का 3 ते 6 आहे का कोणता आहे? भगवान राम म्हणले ते मला कशाला विचारतो, तुकाराम महाराजांना विचार. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तो म्हणला हे बघ देवा तू मला सुटला तरी चालेल पण तुझी राम कथा मला सुटली नाही पाहिजे, म्हणून तू खुशाल निज धामाला जा, मी पृथ्वी तलावर थांबणार कथा ऐकायला. आणि म्हणून कृष्णा मी राम सोडला पण कथा नाही सोडली. काय झालं? राम सोडला पण मी कथा सोडलेली नाही. आणि म्हणून मी सेतुबंध सोडून तुझ्या युद्धामध्ये येऊन ध्वजावर बसू शकतो पण बिगर कथेचा नाही. बिगर कथेचा नाही. मला जर काही कथेतून जर काही तत्वज्ञान सांगणार असेल, कथा सांगणार असेल तर मी ध्वजस्तंभावर येऊन बसतो, अन्यथा मी बसणार नाही. कृष्णानं वचन दिलं म्हणले तुला येन केन प्रकारानं मी कथा सांगायचं काम करील, तत्वज्ञान सांगायचं काम करील. अर्जुन त्या ध्वजस्तंभावर येऊन बसले आणि अर्जुन हा त्याचा बहाणा होता, पण कथा खरी सांगायची होती ती हनुमानजीला सांगायची होती. जर हनुमान बिगर कथेचा जर त्याच्यावर थांबत नाही तर अर्जुन बचत नाही. विठाला विठाला. हो आता पुढे
पुढे महाभारताचं युद्ध झालं, सगळं काही झालं. आता भगवान एक सांगू का तुम्हाला, आता इथं सुशिक्षित मंडळी बरेच आहेत, याच्यातली बऱ्याच जणांनी मृत्युंजय कादंबरी वाचली असेल. तुम्ही वाचली? इमानदारी सांगतो महाराज मी तुम्हाला, सुरुवातीला मी पण वाचलेली आहे शिवाजी सावंतांची. ज्यानं मृत्युंजय कादंबरी वाचली, कट्टर माळकरी जरी असला तरी त्याचा कृष्णावर विश्वास बसणार नाही. का? कारण त्याला माहितीये का कृष्णाने जेवढ्या लबाड्या करून गडी मारलं, हे सगळं खोटारड्यानेच मारलं. तुमचं काय मत आहे? द्रोणाचार्याचं शीट धुरसूर धुमण्याला कापायला लावलं, हो नाही तर काय म्हणले, कर्ण ऐकतो का कोणला? त्याचं उगत जमिनीमध्ये चाक रवलं होतं, ते चाक कर्ण काढीत होता. जर कर्णाच्या हातात धनुष्य असतं तर अर्जुनाला तो मारता आला नसता. हे महाराज, ऊपर से तो बहुत बने लेकिन अंदर की बात राम जाने. विठाला विठालानं आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यानं काय आपल्यासाठी करावं, काय केलं याचा दोष पाहत बसण्यापेक्षा मी किम कर्मेती किमा कर्मेती, मी काय कर्म केली याचा विचार करत जावा महाराज. हो, आणि हे जे भोगायला आले जे कर्णाला, हे मागे झालेले तेवढे गुन्हे आहेत त्याचे, परस्परांनी त्याला दिलेले शाप आहेत, आणि त्या शाप भोगायला आले तिथे. कृष्णानं काहीही केलेलं नाही महाराज. कृष्ण हा कधीही धर्माची मर्यादा ओलांडणारा नाही, कारण त्याचा अवतारच त्याच्यासाठी आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाकांड खंडन, 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 करणे पाकांड खंडन. हे धर्माचे पालन, करणे पाकांड खंडन, करणे पाकांड खंडन, करणे पाकांड खंडन. धर्माचे पालन, करणे पाकांड खंडन, करणे पाकांड खंडन, करणे पाकांड खंडन. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. धर्माचं पालन करण्याकरता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अथवा धर्मरक्षा वया अवतार. त्याचं तत्व जर ते आहे तर तो कशाला धर्म सोडील महाराज? आणि त्यानं धर्म सोडला नाही, आपलं कर्म आपण शोधावं का मी काय केलेले. आणि म्हणून मला तर जे याच्यातले कोणी आळंदीला कीर्तनाला असतील, विश्वास पाटील, तिथं मी सांगितलं होतं का एका गोमातेनं दिलेला त्याला तो शाप आहे. आणि दुसरं एक कारण होतं, हो किती लोकांना आठवत असेल, जेव्हा ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्ण परशुरामजीकडे शिकायला गेले, परशुरामानं त्याची परीक्षा घेण्याकरता मांडीला भुंग्यानी चावलं, तरीही मांडी मोडली नाही, कारण परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. अंगाला रक्त लागलं, ओलं कशाचं लागलं म्हणून जेव्हा परशुरामजी जागे झाले आणि पाहिलं, कोण आहेस तू? तो म्हणला, मी ब्राह्मण आहे. परशुरामांनी सांगितलं, एवढं दुःख मिळाल्याच्या नंतर सहनशीलता सहन करण्याची ताकद ब्राह्मणामध्ये नाही, तू क्षत्रिय आहेस. खरं बोलावं लागलं. आणि परशुरामानं शाप दिला, कर्णा, जेवढी विद्या तू माझ्याकडून लबाडीनं फसवून घेतलीस, याच्यातली एकही विद्या तुला रणांगणात आठवणार नाही. आणि त्यांनी एक धनुष्य दिलं होतं, भगवान शंकराचं धनुष्य, त्याला शिव विजय धनुष्य म्हणतात. एक वर असा होता त्याला, कर्णाला, जोपर्यंत त्याच्या हातामध्ये ते धनुष्य आहे, नीट आहे का, जोपर्यंत त्याच्या हातामध्ये ते धनुष्य आहे तोपर्यंत 33 कोटी देव, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व
एवढे सगळे मिळून जरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला असता तरीही कर्ण मरत नव्हता, असा त्या विजय धनुष्याचा प्रताप होता. आणि म्हणून त्याच्या रथाचं चाक गुंतलंय, रथामध्ये धनुष्य ठेवलंय, आता हातामध्ये धनुष्य नाही. आणि म्हणून अर्जुना तू बाण टाक आणि कर्ण मार, नाहीतर कर्ण कृष्णानं अजून 2 अवतार घेतले असते तरी मेला नसता. लक्षात ठेवा, लबाडी लबाडी. आणि आयुष्यातलं 3रं गणित सांगतो तुम्हाला. देव आपल्याला पाहिजे असेल तर रामायण आणि महाभारत, नीट आहे का, रामायण आणि महाभारत या दोघांच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर रामायण घडायला आणि महाभारत घडायला कारण काय? 10 वाजले, बोला लवकर. हा काय कोण म्हणतं सीता बोलली नसती तर लक्ष्मण गेला नसता, लक्ष्मण गेला नसता तर रावण आला नसता. आणि महाभारतात म्हणतात एकदा ती मय सभा बनवली होती, तिथं पाण्यामध्ये दुर्योधन पडला, याच्यातून गॅलरीतून द्रौपदी हसलीन, म्हणली आंधळ्या बापाची कार्टी. हे द्या सोडून महाराज. दोन्हीही ग्रंथ घडायला प्रॉपर्ट्या कारणीभूत आहेत. हे जरा तुम्हाला अवघड वाटेल जरा. आता लंका ही रावणाच्या बापजाद्याची नाही, ती होती कुबेराची. रावणाचे वडील विश्रवा. आत्ता जिथे किष्किंधा आहे, जिथे वाली राहत होता, जिथे जामवंत राहत होता, तिथे विश्रवा राहत होते. म्हणजे आत्ताचं जर बारकाईने पाहिलं तर आंध्रामध्ये. रावणामध्ये जेव्हा ही सगळी ताकद आल्याच्या नंतर तो लंकापुरीवर चालून गेला. यक्ष गंधर्व आणि कुबेरांना हाणून मारून तिथून पिटाळून लावलं आणि त्या लंकेवर यांनी ताबा घातला. लक्षात ठेवा सज्जनांनो, पांडुरंगाला साक्षीला ठेवून याचं उत्तर माझ्या तुकाराम महाराजांनी समाजाला दिलेलं होतं. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार. उदास विचार वेश करे, उदास विचार वेश करे, उदास विचार. अरे पैसा तो राजमार्गाने कमवा, राजमार्गानेच खर्च करा. नीट आहे का? 2 शब्द. राजमार्गाने पैसा कमा, उत्तम ची गती तो एक पावेल तरच तुम्हाला उत्तम गती मिळेल. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. लंका रावणाची नाही, लंका कुबेराची आहे. त्यांना हाणून मारून पिटाळून तिथून लावलं. आणि लक्षात ठेवा, ज्याचं धन आपण बळजबरीनं लुटतो ते आपल्या वंशाला कधीच खायला मिळत नाही. ना रावणाचा वंश खायला राहिला कोणी. दुसरी गोष्ट, पांडवांचं अर्ध राज्य असताना सुद्धा दुर्योधन द्यायला तयार नाही. अनेकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, विदुर काकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. नाही तुला अर्ध द्यायचं तर काय हरकत नाही, कमीत कमी एका पांडवाला एक गावाशी 5 गावं दे. ती पण दिली. मला इमानदारी सांगा, जसं रावणाचं खायला कोणी थांबलं नाही तशी ह्या भावकीची जुबाडलेली सगळी प्रॉपर्टी खायला कौरवांचं कोण राहिलं कोणी? हा, मग एवढी रामायण एवढी महाभारताच्या कथा सप्तान कीर्तनातून ऐकते आहेत तरी पण बाकीचं जे गोंधळ घालायचं ते इथली नाही, गावाकडची नाही करते. आणि म्हणून गीतेमध्ये शेवटच्या अध्यायात सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. काळजी करू नकोस,
तुझ्याकडून तुला वाटत असेल, जगाला वाटत असेल का मी कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नाही. आणि महाराज अर्जुनाला आठवण करून दिली. तुम्हाला माहिती आहे कोणाला? जसे आपली देशाची परिस्थिती आहे, जसे आपण सगळेजण म्हणतो ना बाबासाहेबांनी आपली राज्यघटना लिहिलेली आहे, बरोबर आहे ना? तसं महाभारताचं युद्ध सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पितामह भीष्म तिकडचे सेनापती होते. कोणाचे? आणि पांडवांचा सेनापती कोण होता? हा बाबा भीम नाही, कोण होता? द्रुपदाचा पुत्र, द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न. अधिक सगळी विचारवान मंडळी, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भगवान श्रीकृष्ण, पांडवांचा युधिष्ठिर यांची मीटिंग बसली आणि युद्धाचे नियम ठरवायचं ठरलं. कुठलंही कार्य नियोजित केल्याशिवाय, त्याची रूपरेखा आखल्याशिवाय काहीही होत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं, पितामह भीष्म, हे युद्ध कसं व्हावं याची नियमावली तुम्ही तयार करा. पहिला नियम भीष्मांनी सांगितला, सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध होईल. दुसरा, संध्याकाळी युद्ध थांबल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत कुठल्याही पार्टीतला माणूस कुठल्याही पार्टीशी बोलू शकतो, त्याच्याशी कपट छल करू शकत नाही, म्हणजे गुन्ह्या गोविंदानं नांदू शकतो. तिसरं, हत्तीवाला हत्तीबरोबर लढू शकतो, घोड्यावाला घोड्याबरोबर लढू शकतो, पायदळवाला पायदळाबरोबर लढू शकतो. हत्तीवाला घोड्याकडे जाणार नाही, घोड्यावाला हत्तीकडे येणार नाही. चौथी गोष्ट, 7 कलम आहेत. वीरा एकट्या वीराबरोबर एकानंच लढायचं, जमावानी मिळून त्याला मारायचं नाही. 4थं कलम. 5वं कलम, ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याच्यावर शस्त्र टाकायचं नाही. 6वं कलम, जो शरण आलाय किंवा पळून चाललाय त्याच्यावर वार करायचा नाही. आणि 7वं कलम, या रणांगणामध्ये जे काही मदतीला आले, सेवेला आलेली मंडळी आहेत, त्या सेवकावर कोणाचा सेवक आहे प्रतिस्पर्ध्याचा म्हणून त्याच्यावर बाण टाकायचा नाही. किती कलम झाली? 7 कलम सांगितली. महाभारतातली ही 7 कलम आहेत. त्याच्यातलं 4थं कलम आहे, ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याच्यावर प्रहार करायचा नाही. आणि एकटा लढत असेल त्याला सगळ्या मिळून मारायचं नाही. ही 2 कलम पहिलीच मोडली कौरवांनी अभिमन्यूच्या वेळेला. अभिमन्यू एकटा होता, किती जणांनी मारला? 7 जणांनी मारलाय. हो, एकटा, आणि त्याच्या हातात शस्त्र नसताना शस्त्रानं मारायचा नाही म्हणून जयद्रथानं त्याला लात मारलेली आहे. हे महाभारत पाहतोय. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्जुनाला प्रतिज्ञा करावी लागली, उद्या सूर्यास्तापर्यंत जर मी जयद्रथ मारला नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करून अभिमन्यू तुझ्या भेटीला येईल. ही अर्जुनाची दुसरी जळून घ्यायची पाळी. पण महाराज त्याला काय माहितीये, जिसको राखे साईया मार न सके कोय, बाल न बाका कर सके जग जग बैरी न होय. विठाला 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 विठाला. ओहो, हे आता सगळ्यांना माहितीये. भगवान कृष्णाने युद्ध चालू केलं त्या दिवशी 2 चक्रव्यूह रचले होते. आणि 2 चक्रव्यूह रचले. एका चक्रव्यूहामध्ये जयद्रथ ठेवला, एक चक्रव्यूह लढायला लावला. एक चक्रव्यूह भेदन करता करता संध्याकाळ होत आली. म्हणजे आपल्या गावरान भाषेत म्हणजे फक्त कासराभर दिवस राहिला. हो, आता किती जणांना कळण कासराभर? हा, कळण ना? हो, एक 9-10 फूट मावळायचा राहिला.
आणि एक चक्रव्यूह भेदन करायला जर एक दिवस गेलाय आणि जयद्रथ दुसऱ्या चक्रव्यूहामध्ये आणि तिकडं द्रोण कृपाचार्य भीष्माचार्य सगळे रक्षक आहेत. चक्रव्यूह भेदन करता येणार नाही, त्याच्या अगोदर सूर्य मावळणार आहे आणि कोणाचंच लक्ष नाही असं पाहिल्याच्या नंतर सुदर्शन दिला आडवं घालून. अंधार पडला, कारण नियम काय होता पहिला, युद्ध किती वाजेपर्यंत चालल, सूर्यास्तापर्यंत. बाकीची सगळी भानावलेली होती थोडीशी हो. आणि मग ती ही दिवस मावळला म्हणून सगळीकडे जय घोष झाला. जयद्रथ मारणार, जयद्रथ मारणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, म्हणले अर्जुना तुझी प्रतिज्ञा पुरी कर, घे ना, तुला जाळून घ्यायची जास्त इच्छा आहे ना, घे जाळून जा. हो, एकदा जाळूनच घे. महाराज माफ करा बरं का, जी 10 बाऱ्या म्हणत असेल ना, मी राखेल पिटून घेणार, राखेल ओतून पेटवणार, राखेल एकदा उगा धरीत नका बसू. तुम्ही म्हणा मग तुम्ही माणसं जाळायसाठी कीर्तन करता, मी एवढ्यासाठी करतो. हो हो, गरजणारा कधी पडत नाही, म्हणणारी कधी जाळून घेत. त्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही तिच्यात. हो, बिगर औषधाचं जाते दुखणं. आणि म्हणून कौरव आनंदित होते आणि जयद्रथ पाहायला आला. चक्रव्यूह मोडला होता तो, आता हे बघायला आले सगळ्याच्या डोंबाऱ्याचे खेळासारखे गोल उभे. इकडं सूर्य दाखलेला होता, अर्जुन फेऱ्या मारित होता आणि कृष्णाचं लक्ष सारखं इकडे तिकडं होतं. कोणाकडं, कुठं दिसतोय, आणि दात काढीत हसत बघ माझ्यामुळं गेला, तुम्हाला कोणाला मारता आला नसता. आणि महाराज मी म्हणणाऱ्यांना मारावंच लागतं. हो, माझ्यामुळं. आणि त्याला नेमका टप्प्यात दिसल्या बरोबर. हो, कारण जाताना अर्जुनाला त्यानं सांगितलं होतं, म्हणले अर्जुना तू गेल्याच्या नंतर हे धनुष्य इथं नको ठेवून जाऊ, जाताना रे माणसाने मरताना सुद्धा वीरासारखं मारावं, धनुष्याला बाण लावून चित्तेत उडी टाक. कारण तू गेल्याच्या नंतर हे धनुष्य कोण पेलवणार आहे, जो पेलवणार होता अभिमन्यू तो गेला, हे असंच पडून राहील. आणि अशा आवेशामध्ये अर्जुन फेऱ्या मारत होता. कृष्णाचं लक्ष तिकडे गेलं आणि कृष्णाचं लक्ष तिकडे गेल्याबरोबर त्याने हळू सुदर्शन काढून घेतलं आणि दिवस चांगला असा मावळतीला गेलेला सगळ्यांनी पाहिला. आणि मग अर्जुनाला सांगितलं, म्हणजे अर्जुना अजून सूर्यास्त झालेला नाही, तो पहा सूर्य, तो पहा जयद्रथ. महाराज अर्जुन म्हणजे काय, समजने वाले कोई इशारा काफी है. ते काय टांग्याचं घोडं होतं का, टट्टू माझा रत्न घोष 8 दिवसा 3 कोस लगाया हंटर तो पीछे कोस. अर्जुनाने एक प्रत्यंच ताणले आणि जयद्रथाचं शिर उडवलं. लोकांना इथपर्यंतच माहिती आहे महाराज, जयद्रथाचं शिर उडवलं आणि जयद्रथ मारला. पण खबरदारीनं सांगितलं, म्हणजे अर्जुना लक्षात ठेव, या जयद्रथाचं शिर जमिनीवर पडू देऊ नकोस, असा बाण मार. का, त्याच्या बापानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वर मागून घेतलाय, जो कोणी माझ्या जयद्रथाचं शिर उडविल त्याच्या डोक्याचे 100 तुकडे झाले पाहिजेत. जर हे जमिनीवर ते जर शिर पडलं तर एवढ्या लबाड्या करूनही तुझ्या 100 तुकडे डोक्याचे होणार, म्हणजे तू मारणार. कुरुक्षेत्राच्या पलीकडं आजही जाऊन पहा, समंत पंचक आहे तिथे. आणि त्या समंत पंचकावर जयद्रथाचे वडील बृहद्रथ हे तपश्चर्या करतात. 3 सांजेची वेळ झालेली आहे, कारण ब्राह्मण 3 टाइम संध्या करतो, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. संध्याकाळी संध्येची वेळ झालेली आहे. त्यांनी डोळे बंद केलेले आहेत, पद्मासन घातलेले. बरोबर हे त्याचं उडालेलं शिर बृहद्रथाच्या मांडीवर जाऊन पडलं पाहिजे. अंधार पडलेला आहे आता, आणि आपल्या मांडीवर काय पडलंय हे अंधारात त्याला दिसणार नाही. आणि जसं माणूस बसलेला असं एखादी पाल अंगावर पडली, बाई निवांत पाहती का, अशी खडबडून झटकून
आणि ते शिर तिथं मांडीवर पडलं आणि बृहद्रथानं त्या पांडीवरचं शिर जमिनीवर टाकलं आणि उभे राहिले. उभे राहायला गेले, ते जमिनीवर शिर कोणी टाकला? आता जमिनीवर पडले म्हणजे शिर कापून जो जमिनीवर टाकील असा वर होता तो. आणि जमिनीला ते शिर लागल्या बरोबर बृहद्रथाच्या डोक्याचे 100 तुकडे झाले. महाराज, जयद्रथापेक्षा 100 पटीनं त्याचा बाप शूर होता आणि आपला पोरगात मारलाय, हे अर्जुनाने मारला, हे जर त्याला कळलं असतं तर तो लढायला आला असता, म्हणजे करायला गेला असता, गणपती झाला असता पुन्हा मारुती. आणि मग सगळं महाभारताचं युद्ध संपलं. आणि त्याच दिवशी महाराज, म्हणजे हे झालं 18 दिवसाचा सगळा कार्यक्रम. पण पहिल्याच दिवशी आजच्या दिवसाला अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि त्या मोहाप्रित्यर्थ सांगितलेली होती ती आज गीता. आणि म्हणून त्या गीतेचा जन्म आज झाला, म्हणून आजची गीता जयंती. विठाला विठाला विठाला. महाभारताचं युद्ध सगळं तिकडच्या तिकडं झालं. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले आणि भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला राजगादीवर बसवल्याच्या नंतर सगळं जिथल्या तिथं झाल्याच्या नंतर महाराज द्वारकेला जायला निघाले. त्यावेळेला द्वारकेला जायला निघाल्याच्या नंतर पांडवांना सुद्धा अतिशय दुःख झालं. आजपर्यंत येतवरी होता संग, अंगे अंग लपविले, आता तू आमच्यापासून दूर जाणार आहेस. आणि मग अर्जुनाला सांगितलं, बोल, तुला काय मागायचे ते माग. धर्मराजाला सांगितलं, बोला, तुम्हाला काय मागायचे ते मागा. देवा, आत्तापर्यंत संकटाच्या काळाला तू मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तू आजपासून तू आमच्यापासून दूर जाणार आहेस. तू आता द्वारकेला जाशील, केव्हा पुन्हा लवकर भेट होईल न होईल, परंतु जाणार असशील. आमच्यापासून दूर जरी गेला तरी आम्हाला जर तुला देऊन जायचं असेल तर आम्हाला एकच दे, अभंगाचं पहिलं कडवं. हे चिदान देगा देवा, 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 हे चिदान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. देणार असशील तर आम्हाला एवढं दान दे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आम्ही तुझे गुणानुवाद गात बसू आणि चिंतने चिंतने तद्रूपता तुझ्या या नामस्मरणामध्ये आम्ही तद्रूप होऊन जाऊ, हे आमचं मागणं आहे. म्हणून हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. विठाला विठाला विठाला. आता जाता तर पुन्हा एक अजून महाभारतातलं गीतेच्या संबंधानं वाक्य आठवलं. तुम्हाला कधी कळलंय का? कृष्णानं फक्त दुसऱ्यांकरता लांडी लबाडी केली, कपट केलं. कधी बारकाईनं अभ्यास केला तुम्ही? कौरवांकडे कोणी जगलं? फक्त 3 जण जगले, अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य. 3 जगले कौरवांकडे. नीट आहे का बारकाईनं? किती सांगितले मी तुम्हाला जगले? 3. आता मगाच्या वाक्यावर या बरं का सगळेजण, याच्यावर कधी घरी जाऊन विचार करा. हो, आता मगाशी मला वाटतं तर माझी कोणाची ओळख नाही, मी पहिलाच इथं आलोय.
हो, कोणीतरी आमच्या राजकीय क्षेत्रातले नगरसेवक असतील किंवा कोणी याच्यातले असतील, आहेत ना कोणीतरी? आहेत, हां आहेत. कृष्णाकडून शिकायचं. फायद्याचं सांगतो तुम्हाला बा. कृष्णानं 56 कोटी यादव, बरोबर? नीट ऐका बरं का साहेब, आता तुम्ही सुद्धा नीट ऐका, फायद्याचे तुमच्या. 56 कोटी यादव ज्यावेळेला कौरव आणि पांडवांना हे सैन्य विभागलं, त्यावेळेला एकटा श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला आणि उरलेली नारायणी सेवा कोणाला दिली? हा, हे तर मान्य आहे तुम्हाला? याचं पहिलं कारण का दिली? पितामह भीष्म तिकडं प्रतिज्ञा करायचे, मी उद्या निष्पांडव पृथ्वी करणार. कुठं करायचे? त्या पांडाला. काही क्षणांचा विलंब न लागता कृष्णाला इकडं लगेच बातमी कळायची. भीष्मानं अशी प्रतिज्ञा केली, गपचूप केलेली, कळली होती का नाही? आणि म्हणून रात्रीचे द्रौपदीला घेऊन गेले की नाही महाराज? आता यांचे जेवढ्या टुपा पिटतील तेवढ्या पिटतील. आता माझंही नाविलाज आहे, हा, कारण आता तुम्ही हे लाईट आहे ना, लाईट हे आता हॅलोजन वगैरे आत्ता निघाले. पहिले आपल्याकडे बल्ब होते आणि त्या लांब नळ्या होत्या, ट्यूबलाईटी, बरं का महाराज? लाईटचं बटन ऑन केल्याबरोबर बल्ब लागत होता का ट्यूब लागत होती? बल्ब लगेच लागायचा आणि ट्यूबलाईट 2-3 झटकं मारल्यावर मग लागायची, बरोबर ना? तशा बऱ्याच जणांच्या ट्यूबलाईटी असतील, त्या 2-3 झटकं मारल्यावर पेटतील. त्याला मी तरी काय करणार आहे? पण जे बल्ब आहे ते लगेच पेटले म्हणजे बरं, लगेचच्या लगेच बातमी इकडं कळायची. तिकडं चक्रव्यूह रचलाय, बातमी इकडं लगेच कळायची. भीष्मानी अशी प्रतिज्ञा केली, बातमी इकडं लगेच कळायची. एक सांगू तुम्हाला, कृष्णाकडून राजनीती शिकावी, कृष्णाकडून अध्यात्म शिकावं, गावगुंडी कृष्णाकडून करावी. म्हणून महाराजांचं प्रमाणे खेळ तो येण्याची खेळावा. हो, तिकडची बातमी ताबडतोब इकडं कृष्णाला कळत होती. याचं कारण काय महाराज? जिथं ह्या बातम्या घडत होत्या तिथं याचंच गडी होतं. नाही कळलं का तुम्हाला? तिथं कोण होतं? अहो एवढं कशाला? रात्रीचे पितामह भीष्मांना घेऊन गेले, भीष्मांना द्रौपदीला घेऊन गेले. एवढ्या बंदोबस्तात अर्ध्या रात्रीला एक पुरुष एका स्त्रीला घेऊन जातोय म्हणजे सुरक्षा व्यवस्था किती पक्की असेल? पण महाराज, सुरक्षा व्यवस्था पक्की होती, पण सुरक्षा व्यवस्थेला याचंच गडी होतं. बरं, आता याचंच जर गडी होतं तर याला कोण अडविल? ती काय आपल्या संसदेची सुरक्षा व्यवस्था होती का आता परवा सारखी? नाही पाहिलं का? विठाला विठाला विठाला. त्यामुळं मी नेहमी सांगत असतो महाराज, दिंडीवाल्यांनाही सांगतो, सप्तावाल्यांनाही सांगतो, सगळ्यांना सांगतो, आपल्या पार्टीतला गडी जर आपल्या दुसऱ्या पार्टीत जर गेला तर नाराज होत नका जात जाऊ. तिकडच्या ताज्या खबरी आपल्याला येतील म्हणून समाधानी राहत जा. तिकडच्या ताज्या खबरी, त्याच्यातून तुम्ही सावध राहाल, कोणी गाफील राहत नाही महाराज. म्हणून नाराज नका होत जाऊ, तो तिकडे गेला म्हणून. उलट त्याला इकडून काहीतरी पाठवीत जा खर्ची पाणीला. विनोद म्हणून सोडून द्या महाराज, हे कृष्णाकडून शिकावं महाराज, बरोबर आहे ना? हा, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, तुमच्या सुनांना दुसऱ्यांनी जरी काही वाकडं तिकडं शिकवलं तरी नाराज होत नका जाऊ. उलट तिला चहा पाणीला बोलवीत जा. विठाला विठाला विठाला. हे मी बिगर प्रमाणाचं एकही वाक्य बोलत नाही. निंदकाचे घर
असावे. कोणी मागितले? तुकाराम महाराजांनी सांगितलं, म्हणले देवा असा गडी माझ्या शेजारला आणून ठेव. हो, त्याच्यामुळं आपण सावध राहतो, दक्ष राहतो, आणि दक्ष राहिल्याच्या नंतर आपली चाल सरळ होते. आणि चाल जेव्हा सरळ चालते त्यावेळेला आपल्याकडून चुका घडत नाहीत. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. त्या चुका जर झाल्या नाहीत तर त्याचे आपल्याला भोग भोगायला येत नाहीत. आणि भोग भोगायला येतात ते कशाने येतात? भोग तो न घडे संचिता वाचोने करावे ते म्हणी विठाला विठाला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची आता पहिलीच गाठ भेट आपल्या या ठिकाणी. हो, तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे, आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला परमार्थ म्हटल्याच्या नंतर आम्हाला तर पुढारी सापडती नाही. आणि ते जवळजवळ तासभर झालेत बसलेत महाराज. आणि त्यांनी सांगितलं ते सांगू का? ते म्हणले आमदार साहेबांना जायचे, दुसरं कुठेतरी काही काम असेल. आता विठोबा रखमाई होईल, आमदार साहेब कीर्तनाचा हार घालतील आणि ते जातील. आणि त्यांनी अजून एक माझ्या कानात सांगितलं, म्हणले उद्या जायचं याचा कुटाणा करू नका, म्हणले काल्याचं सुद्धा आत्ताच उरकून घ्या. काय जादा हे करा लांब हे करायचं. काल्याचं ऐकायला मिळेल, फक्त जेवायला नाही मिळायचं. चला, असो विनोदाचा भाग आहे. या चला. विठोबा रखुमाई, चला थोरात साहेब. आमदार साहेबांचं या कार्यक्रमासाठी किंवा अनेक ठिकाणी जिथे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी त्यांचं फार मोठं योगदान आणि सहकार्य आहे. ते असंच सहकार्य वृद्धिंगत होत राहो. आणि पांडुरंगाच्या माऊलीच्या तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असाच सेवा करण्याचा योग पुन्हा पुन्हा पांडुरंगानं त्यांच्या भाग्यामध्ये टाकावा. आणि याच्यानंतर या कार्यक्रमाला आपल्याला अजून माऊलीचं भजन घ्यायचे, चाल घ्यायचे. आपल्याकडे अजून 10 मिनटं शिल्लक आहेत माझ्या दिलेल्या टायमाप्रमाणे. तरी पण 2-4 मिनटामध्ये साहेबांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण मी या मतदारसंघात पहिला आलो आहे, त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या शुभेच्छांची अपेक्षा आम्हा सगळ्यांना तेव्हा नाही. आता जाऊ दे, मी विनोद नाही करत. त्यांनी मला हळूच कानात सांगितलं, म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबरचा आमदार आहे, पण कशात हे नाही सांगितलं. अरे मग ते सांगितलं पाहिजे ना. अरे तो विनोद झाला रे आपला. आणि म्हणून ते तेवढं योग आहे, म्हणूनच तेवढा. मी आजपर्यंत साहेब मधी कीर्तन थांबून मी कधी फार कोणाचाही सत्कार आज तागायत केलेला नाही. पण मलाही कुठेतरी पांडुरंगानं बुद्धी दिली असेल का एखाद्या चांगल्या माणसाचा सत्कार या ठिकाणी व्हावा, एक संकल्प या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो. साहेबांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात आणि नंतर आपण राहिलेला कार्यक्रम आपण थोडासा वेळेमध्ये पूर्ण करू. आज तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने मी पावन झालेलो आहे. मी जवळजवळ 1 तास इथे बसलो होतो. मला मी 5 मिनिटासाठी आलो होतो, पण तुमचं कीर्तन ऐकता 1 तास कधी गेला मला कळलंच नाही. आणि जाताना मी काहीतरी घेऊन जाईन आणि महाराष्ट्रामध्ये सांगेन की ह्या कीर्तनामध्ये मला काय मिळालं. आणि हे जे मला मिळालं हे पुढे शिवसेना उद्धव ठाकरेंना 100% मिळेल ही खात्री बाळगून मी निघतो आणि आपल्या सगळ्यांना वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. झालं. आता तुम्हाला जायची परवानगी. सकाळी काल्याला येणार आहेत का? नक्की या. ये दीपक या. थोरात साहेब कुठे गेले मगाचे? या इकडे या, इकडे या.
गेले का ते शहापूरवाले गेले का? चालेल, धन्यवाद. चला एकच मिनिट. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली असावा लागतो. आणि त्या राजाश्रयाच्या माध्यमातून पुढे हे सप्ते चालले जातात. मंदिरं उभी राहायला सगळं काय आहे. आणि मगाशी ते म्हणालेप्रमाणे मी कुठल्याही पक्षाचा किंवा राजकारणाचा नाही, मी माझ्या सिद्धांताच्या माध्यमातून बोलत होतो. परंतु त्याच्यातलं बरोबर आमदार साहेबांना सापडलं. कारण आमची कपडे म्हणजे कोणाच्या अंगावर शिवलेली नसतात, पण ती कोणाला तरी बसतात. म्हणून तुम्ही बसा, दोनच मिनटं. आता तुम्ही सगळ्यांच्या घरी कुकर असतील ना? कुकर कोणाच्या घरी नाही, तिला मी घेऊन देतो. कोणाकडं नाही? हां, मग इमानदारी सांगा. कीर्तन संपलंय, बरोबर आहे की नाही? लगेच उठायचं नसतं. याचं कारण सांगतो. कुकरच्या शिट्ट्या झाल्याबरोबर लगेच उघडता का तुम्ही? आणि जर उघडल्यावर काय होईल? थोबाड नीट राहणार. त्यामुळं कीर्तन संपलंय, लगेचच्या लगेच उठायचं नसतं. जरा गार पडू द्या. चला विनोद या कार्यक्रमाचं. हो, म्हणून त्याला सांगितलं ना, आत्ताची शिट्ट्या झाल्या, ते 2 मिनटं थांबणार आहेत. त्या फक्त जास्त लांबू नका, म्हणजे पार गार पडल्यावर मग चव लागायची नाही. चला बोला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले गोरे वेडी वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही